साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे एक अशा जागेवर तिकडे तुम्हाला एलिफंट बघायला भेटतील. तर मित्रांनो, आज आपण एलिफंट बात करायला चाललो आहे आणि हे बघा व्ह्यू एन्जॉय करा. आता फॅमिली पूर्ण गाडीमध्ये बसलेली आहे, एन्जॉय करते आणि आज कनितचा वाढदिवस पण आहे, तर आपण तो पण साजरा करणार आहोत. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे. आजच्या ब्लॉगमध्ये खूप धमाल मस्ती असणार आहे. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. मित्रांनो, रोड व्ह्यू पहा, किती छान वाटतोय पायासाठी. आणि हे बघा पूर्ण फॅमिली बघा रेडी झाले, सगळी जण रेडी झालेत, फ्रेश झालेत. रोज भांगतात, रोज एकत्र येतात, अशी कंडिशन झाली आता सगळ्यांची. पण हा मजा खूप चालू आहे. तर चला जाऊया आपण मस्तपैकी आणि व्ह्यू एन्जॉय करूया. मित्रांनो, आम्ही आलो तर आहोत, पण इथे गर्दी बघा किती लागली फक्त एलिफंटला बघायसाठी. हे पाहू शकता, खूप गर्दी आहे. चला आता तिकीटाचं काहीतरी विचारून पाहूया, कसं काय आहे, कसं काय नाही. लाईन तर खूप आहे मित्रांनो, खूप टाईम जाईल आपल्याला, 1 तास जाईल पकडायला गेला तर. तुम्ही इकडे पाहू शकता. एंट्री फी 140 रुपये, बोटिंग 70 रुपये, एलिफंट बॅथिंग 500 रुपये आणि कॅमेऱ्याचे 400 रुपये. मी पाहू शकता इकडे सगळे रेट लिहिलेत. 1 hour later. मित्रांनो, 1 तास झाला, पूर्ण फॅमिली लाईनीला लागले तिकिटासाठी. तर खूप टाईम झाला मित्रांनो. 11 वाजता पूर्ण बंद होऊन जाईल. आपल्याला तिकीट भेटेल का नाही भेटेल ते पण नाही मला माहीत. म्हणून बघा इकडे राफ्टिंग पण चालू आहे एक साईडला आणि या बोटने तिकडे घेऊन जातात ना, पूर्ण दाखवतात. बघा तिकडे पण पब्लिक बघा किती आहे. आता हळूहळू पब्लिक पण, क्राऊड पण कमी होत जाईल एखादे, मला असं वाटते. तर मित्रांनो, आपण आता राफ्टिंग करायला चाललोय मस्तपैकी. तर मंडळी, आपण फायनली राफ्टिंग मध्ये बसलेलो आहोत. तर मंडळी, ॲक्च्युअलमध्ये फोन अलाउड नाही आहे, कारण की वॉटर स्पोर्ट आहे हा. फोन पडून शकतो पाण्यामध्ये, त्यामुळे फोन अलाउड नाही. तर आपण गोप्रोमध्ये शूट करतोय, तर त्याच्यातला क्लिप पण तुम्ही एन्जॉय करा. आणि मला फोन काढायला भेटणार नाही एखादे, मला असं वाटते. पण इकडे बघा पूर्ण फॅमिली एन्जॉय करते. बघा राफ्टिंगमध्ये सर्वजण एन्जॉय करतात. जाऊया चला आपण इकडेच कधीशी एलिफंट होते, अंघोळ करत होते, पण आपल्याला दिसले नाही. आपलं आज बॅड लक आहे. ठीक आहे, आपल्याला बोटिंग करायला भेटली, ही महत्वाची गोष्ट आहे. राफ्टिंग करतोय आपण, ही महत्वाची गोष्ट आहे. इकडे पण लाईन लागले, 1 तास इकडे घालवला आपण, विनाकारण तिकडे 1 तास घालवला. राफ्टिंगच करायला पाहिजे होती. नेसले गो नवसारा, डोल डोलते वाऱ्यावर बाई माझे, डोल डोलते वाऱ्यावर. पानसटाला घाबरलं मित्रांनो, सगळे पानसटाला घाबरले. मित्रांनो, इकडे व्ह्यू बघायसारखे आहेत, एन्जॉय करायसारखे सर्व व्ह्यू. हे पहा, पहिला आपली अशी खोची होती, पण सर्व घाण करून टाकले. की भारी व्ह्यू आहे. तर मंडळी, आपण आता गोप्रो मध्ये शूट करतोय. अरे बघा पूर्ण फॅमिली इकडे बसले, इकडे एकदम भारी एन्जॉयमेंट चालू आहे सगळ्यांची. राफ्टिंग करतायत सगळीजण, एन्जॉय करतायत. आणि इकडे मी गोप्रो लावलाय मस्त. वल्लव रे नकवा वल्लव वल्लव, ए वल्लव रे नकवा वल्लव वल्लव. मित्रांनो, फायनली आपल्याला एलिफंट बघायला भेटला आणि एलिफंट बघायला चाललोय आपण. चलो चलो जल्दी चलो. डग डग डंग टाक डग टाक डिग डंग डंग टाक टाक डग नगिन डग नगिन डिग टाक डग नगिन डिग डग डग डिग डिग डग 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 डग.
अरे एलिफंट गेला यार. हे बघा मित्रांनो किती एलिफंट आले तिकडे आता आणि पब्लिक पण तसंच जमलंय. खूप पब्लिक जमलंय आता तिकडे. हे बघा. 1 hour later. तर मित्रांनो आपण खूप छान अशी राफ्टिंग केली, खूप मजा आली आणि प्रवास करता करता मी झोपून गेलो होतो आता. आणि आपण आता गोल्डन टेम्पल बघायला आलो. इकडचं सगळ्यात फेमस टेम्पल तेच पाहायला आलो. हे बघा आता आतमध्ये चालू आहे, बघूया. बघा मित्रांनो किती मोठा मेडिटेशन हॉल आहे आणि हे बघा इकडे बुद्धा स्टॅच्यू आहे. मित्रांनो तुम्हाला मी इकडचं मार्केट दाखवतो. इकडे खूप काही बघायसारख्या गोष्टी आहेत. सजावटीसाठी सामान बघा किती आहे. आणि की पॉट्स बाउल सर्व काही बघायला भेटतं मित्रांनो आपल्याला इकडे. खूप काही आहे. आणि हे बघा गँग बघा आपली. बघा ॲनिमे फॅनसाठी खूप काही आहे इकडे बघायसारखं. हे बघा मित्रांनो वारूल आहे इकडे. वारूल गोल्डन टेम्पलच्या समोरच खूप मोठं मार्केट आहे. हे बघा खूप थंडीचं सामान भेटतं इकडे. शालपासून ते ड्रेसपर्यंत सर्व काही सामान भेटतं इकडे. तर मित्रांनो आपण शॉपिंग खूप केली. ते बघा मम्मीने बॅग पण घेतली मस्तपैकी. खूप छान अशी बॅग घेतली. आणि इकडे बसेस आहेत ना मित्रांनो, इकडे बसेसला ना खूप सजावून ठेवतात. मी बघितलं खूप ठिकाणी नोटीस केलं. इकडे बस ना एवढी सजून ठेवतात ना बाबा बोलूनच नाही शकत. तेव्हा इकडे पण खूप बसेस आहेत, त्यांना पण सजून ठेवले खूप. चलो आता गाडीत चाललो आहे, भूक लागली, जेवायला चाललो आहे. CS गोल्डन फैमिली रेस्टोरेंट. चलो जाते हैं रेस्टोरेंट में और खाना खाते हैं. भूख लगी है बहुत और तामड़ी दाल के साथ रोटी खाते हैं. आहा नाइस, व्हेरी नाइस. ओ माय गॉड ब्युटिफुल, नाइस. हे बघा मित्रांनो मटका चिकन मस्त आलेलं आहे. एक नंबर. आहा नाइस, एक नंबर. A few minutes later. तर मित्रांनो आपण खूप छान असं जेवलो आहे आणि आता आपण बांबू ट्रेस बघायला आलो आहे आणि हँगिंग ब्रिज बघायला आलो आहे. तर चला पाहूया, कारण की इकडचे व्ह्यूज खूप छान आहेत आणि इकडे मूवीचे शूटिंग्स खूप होतात. तर खूप फेमस स्पॉट आहे बोलायला गेलं तर. सर्व काही दाखवतो तुम्हाला. हे बघा हँगिंग ब्रिज आणि फिश बघा. मला दिसते का मला माहीत नाही, पण हां मासली खूप मोठी मोठी आहे. तिचे पूर्ण ब्रिज हिलतो आहे मित्रांनो, पूर्ण ब्रिज हिलतो आहे. आणि हे बघा व्ह्यू बघा, खूप भारी व्ह्यू आहे. खूप मोठं बांबू गार्डन आहे बघा. सगळ्या ठिकाणी आपल्याला बांबूच बघायला भेटत आहेत. मित्रांनो इकडे वास भारी येतोय निलगिरीचा. एक नंबर वास येतोय निलगिरीचा. 3 hours later. तर मंडळी फायनली आपण मार्केटमधून फिरून आलोय आणि खूप काही गोष्टी घेतल्यात, ते तुम्हाला दाखवतो सर्व काही. पण सगळ्यात आधी आपल्याला वाढदिवस साजरा करायचा आहे, तो पण कनिष्ठचा. लवकरच चला वाढदिवसाला सुरुवात करूया. किती वर्ष साजरा केला वाढदिवस आपण ग्रुपला साजरा केलेला आहे. कसं साजरा केलाय, कसा करायचा आहे ते सगळं बघूया. Let's go. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Kanish. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday dear Kanish. Happy birthday. Happy birthday to you. Happy birthday.
सकाळपासून ब्लॉगिंग नाही केली कारण की पूर्ण दिवस प्रवासामध्येच गेला आमचा 6 तास प्रवासामध्येच गेले. आणि आता आपण एअरपोर्टला आहोत कारण की आपण आज घरी चाललो. आता पूर्ण फॅमिलीची चेकिंग चालू आहे. हे बघा मित्रांनो, आपली ही फ्लाईट आहे. आपण फ्लाईटसाठी थांबायला लागेल आपल्याला कारण की अजूनपर्यंत फ्लाईटचा टाईम झालेला नाही. तर मित्रांनो, फायनली आपली आता बोर्डिंग झालेली आहे. फ्लाईट खूप लेट आहे आमची, 7:30ची फ्लाईट आहे, पण आम्ही बोर्डिंग पहिलाच करून घेतले मित्रांनो कारण की आम्ही लवकर पोहोचलो. कुरूपवरून बँगलोर 270 किलोमीटर आहे. तेव्हा मित्रांनो आम्ही लवकर निघालेलो. तर चला आता सगळीजण रेडी झाले जायसाठी. हे बघा फायनली 1 hour later. मित्रांनो, मी कधीपासून एअरपोर्ट एक्सप्लोअर करते आणि मला इकडे ना एक पण एअर इंडियाचं फ्लाईट दिसलं नाही. सर्व काही इंडिगोचेच फ्लाईट दिसले. तर मित्रांनो, आपण फायनली आता फ्लाईटमध्ये बसलेलो आहोत आणि लवकरच टेक ऑफ करणार आहोत. आणि हे बघा इकडे मी इकडे एक गोष्ट नोटीस केली, कधीपासून तुम्हाला तेच सांगतोय. इकडे मला सगळ्या फ्लाईट ना इंडिगोच्याच दिसतात. बघा इकडे 18 वर्ष पूर्ण झाली इंडिगोला. खूप छान अशी फ्लाईट आहे, खूप भारी अशी फ्लाईट आहे आणि सगळ्यांनी आपल्या आपल्या सीट घेतलेल्या आहेत आणि आपण आता फ्लाय करण्यासाठी रेडी झालो. वेलकम बॅक टू मुंबई. मित्रांनो, फायनली आपण आता मुंबईला पोचलेलो आहोत. बघा खूप भारी व्ह्यू आहे आणि आपण आता समुद्राजवळ आलो आहे. आता इकडून परत आपण टर्न मारून आणि त्या साईडला जाऊन फायनली आपण मुंबईला पोचलो आहे. खूप छान वाटते, खूप भारी वाटते मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आपण आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला उतरलेलो आहोत, लँड केले आपण फायनली. खूप छान वाटते मित्रांनो, खूप भारी वाटते. कडक कडक